बातमी आता अमरावतीमधून। अमरावती पोलिसांनी अयान अहमदची धिंड काढली। अयान हा परतवाडा लैंगिक छळ प्रकरणातला मुख्य आरोपी आहे। खरं तर त्याच्या या सगळ्या प्रकरण बाहेर आल्यानंतर मोठी टीका ही राज्यभरातून झाली होती। त्यानंतर आरोपी अयान अहमदला पोलिसांनी अटक केली। त्यानंतर त्याची कसून चौकशी झाल्यानंतर अखेर त्याची पोलिसांनी धिंड काढल्याचं पाहायला मिळत आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे अमरावतीचे प्रतिनिधी सुरेंद्र आकोडे यांच्याकडून। सुरेंद्र, अमरावती पोलिसांनी या अयान अहमदची धिंड काढली, काय अधिक माहिती? नक्कीच अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील अयानच्या लैंगिक आणि व्हिडिओ व्हायरल प्रकरणामध्ये दर दिवसाला नवनवीन खुलासे जे आहे ते पुढे येत आहेत। काल अयानची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी त्यांना त्याची आणखी पोलीस कोठडी मागितली। त्याप्रमाणे न्यायालयानं आणखी 8 दिवसाची पोलीस कोठडी देखील पोलिसांनी दिली। या दरम्यान त्याची आणखी नवनवीन खुलासे जे आहे ते पुढे येऊ शकतात। न्यायालयात सादर करण्यासाठी मोठे पुरावे पोलिसांच्या हाती लागू शकतात। आज जर बघितलं तर पोलिसांनी अक्षरशः पोलीस स्टेशन पासून तर मुख्य रस्त्यावर बाजारपेठपर्यंत अक्षरशः त्यांची धिंड जी आहे ते काढली। पोलिसांच्या या कारवाई सिंगम कारवाईमुळे निश्चितच सर्वसामान्य नागरिकांकडून पोलिसांचं स्वागत देखील केलं जात आहे आणि पोलिसांच्या अशा या कारवाईमुळे अमरावती जिल्ह्यातील सगळ्या पोलीस गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांचे धागे देखील दणाणलेले। एकंदरीत जर बघितलं तर अयानने ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हे कृत्य केलं त्या ठिकाणी पंचनामे या ठिकाणी पोलीस करतात। त्या ठिकाणी अयानला पोलीस जे आहे ते घेऊन जात आहेत आणि आणखी या प्रकरणामध्ये काही आरोपी काही पीडित महिला तरुण देखील पुढे येऊ शकतात असा पोलिसांनी देखील संशय आणि त्या मार्गाने इथले पोलीस देखील चौकशी या ठिकाणी करतात। काल न्यायालयाने 8 दिवसाची पोलीस कोठडी वाढ दिल्यानंतर आणखी पोलीसच्या मार्गाने त्या चौकशीच्या मार्गाने लागलेली आहे। निश्चित सुरेंद्र, सध्या तुम्ही असेच जोडलेले राहा।